आनंद महल नारायण धारप प्रकरण 19. बाहेरचं वातावरण खरोखरच प्रसन्न होतं. ऊन कोवळच असलं तरी दिवस उन्हाळ्याचे होते. ढग धुकं काहीही नव्हतं. हवेत धूळही नव्हती. सर्व देखावा लखलखीत स्वच्छ दिसत होता. अगदी मंद वारा वाहत होता. त्याच्यावर मागच्या नदीकाठच्या झाडा पाना फुलांचा आणि वंदनाला संपूर्ण अपरिचित असलेला दर्प येत होता. छाती भरभरून श्वास घ्यावासा वाटत होता, पण शरीराची ही टवटवी मनापर्यंत पोहोचत नव्हती. वंदनाच्या मनातल्या अनेक प्रश्नांना रामधनच्या बोलण्यातून अर्धवट उत्तरं मिळाली होती, पण त्यातून नवीनच प्रश्न समोर उभे राहत होते. मास्टरजींनी सांगितलेल्या हकीकतीत रामधनच्या सांगण्याची भर पडली होती. मास्टरजींनी एक केवळ पोकळ रेखाकृती रेखाटली होती. त्या आकृतीत रामधनच्या सांगण्याने भीतीचे गडद रंग भरले गेले होते. वंदनाच्या मनात विचार आला, इथे आपण राहायलाच नको. पण ती सदानंदचं मन वळवू शकणार होती का? त्या मिश्रांचे पगाराचे पैसे घेतले आहेत आणि ते खर्चही केले आहेत हे एक कारण होतं, पण ते वरवरचं वाटत होतं. सदानंदावर आनंदमहलची काहीतरी मोहिनी पडलेली दिसत होती आणि त्याच्या वागण्यातही जरासा फरक पडला होता. अगदी शब्दात सांगता येण्यासारखा नसला तरी वंदनाला तो खासच जाणवत होता. क्षणभर जागच्या जागी उभं राहून तिने आसमंतावरून नजर फिरवली. पायाखाली पिवळट वाळक्या गवतातून त्या क्रेझी पेव्हमेंटच्या अनियमित आकाराच्या टाईल्सच्या पायवाटा गेल्या होत्या. त्या पार समोरच्या हेजमधल्या फाटकापर्यंत. काटेरी हेज पूर्वी वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकारात कापली जात असे. आता हेज वाळकी होती. केवळ काही ठिकाणीच मुळांना खोलवरचं पाणी मिळत असावं. तेवढे भाग हिरवेगार आणि दाट होते. बाकी बहुतेक ठिकाणी हेज रोडावलेली होती. पूर्वीच्या प्राण्यांचे सूचक आकार तेवढे दिसत होते. फाटकाच्या दोन्ही बाजूंना 2 सिंह होते. त्यांच्या मागे एक तिरंदाज असावा. त्याच्या मागे 2 हत्ती होते. त्याच्या मागच्या प्राण्याची काही कल्पनाच येत नव्हती. कदाचित कोल्हा, कदाचित लांडगा, कदाचित एखादा मोठा अल्सेशियन जातीचा कुत्रा. त्याच्या मागचा ससा मात्र पुष्ट हिरवागार दिसत होता. तोंडाजवळची पानं कापायला हवी होती. 2 हात वर करून बसल्यासारखा दिसत होता. मग हेज वळून मागे गेली होती. हेजच्या बाहेर बारीक सारीक राड्यादोड्यांनी भरलेल्या मैदानातून अस्पष्टसा रस्ता जात होता. पुढे 100-125 पावलांवर एक उंचवटा होता आणि रामधन म्हणाला होता की त्या उंचवट्यावरच त्याच्या भावाचा छिन्न विछिन्न केलेला मृतदेह वेडावाकडा पडला होता. आता तिच्या ध्यानात आलं की काही गोष्टींकडे आपण जाणून बुजून सोयीस्करपणे दुर्लक्ष करत होतो. काहीही करून आपला संसार सुरळीत मार्गावर यावा अशी भाबडी कल्पना उराशी धरून या प्रांतातल्या अगदी आडबाजूच्या गावात येऊन पडलो आहोत. आणि आता या आनंदमहलवर जे जे काही कानावर येत आहे ते अगदी विलक्षण, सर्वसामान्य अनुभवा पलीकडचं असं काहीतरी आहे. चांगली शहाणी सवरती धीराची माणसं सुद्धा इथे कचरतील. मग तिच्यासारख्या साधारण सामान्य स्त्रीची काय कथा? पण अर्थात याला दुसरीही एक बाजू होती. सदानंदला ती इथे येण्यापासून परावृत्त करू शकली असती का? आणि मग काय? तेच ते पूर्वीचं असुरक्षित, अपमानाचं लाजिरवाणं आयुष्य जगत राहायचं. आपला छोटासा संसार घरंगळत विनाशाच्या गर्तेकडे जाताना पाहायचा. नाही, तिने आशा केली त्यात काहीही चूक नव्हती. भविष्यात काहीतरी चांगला बदल होईल ही आशा करण्याचा तिला हक्कच नव्हता का? मन एकदा या नीचतम पातळीपाशी पोहोचल्यावर मग आपोआप मनाचा लंबक दुसरीकडे वर चढायला लागला. तिला वाटलं तितकी ती एकटी नव्हती. इथे रामधन होता आणि गावात मास्टरजी होते. आणि विशेष म्हणजे या आनंदमहलची दुष्कीर्ती त्यांनाही माहीत होती. त्यांचाही संशय जागा होता. तेही दोघं सावध होते. तिच्या मदतीसाठी तयार होते. मास्टरजींनी तिला तो काळा गोफही दिला होता. तिच्या आधुनिक शहरी मनात सहजच विचार आला, अशा गंड्यादोरांनी का येणारी संकट टळतात? आसपासची परिस्थिती बदलते. तिचा हात सहज गळ्याभोवतीच्या गोफाकडे गेला आणि बोटांना हातात एखादी तापलेली तार धरल्यासारखा चटका बसला.
तिने हात झटदिशी खाली घेतला. तिला तर वाटलं आपल्या बोटांवर भाजल्याचे चट्टेच उठले असतील. पण बोटांच्यात ती झणझण अजून होती तरी प्रत्यक्षात तिच्या मनात नवलाने विचार आला. काल सकाळपासून आपण हा गोफ गळ्यात घातलेला आहे. त्याला हातांचा व मोकळ्या गळ्याचा स्पर्श हजारदा तरी झाला असेल. असा झटका बसला असता तर जाणवल्याशिवाय राहिलं असतं का? म्हणजे चटका बसलाच नव्हता, पण आत्ता बसला. वंदना काही मूर्ख नव्हती. आपण मनात मास्टरजींनी दिलेल्या या गोफाबद्दल शंका घेतली होती. तिने जरा चाचरत चाचरत एक बोट गोफावर टेकवलं. काहीही झालं नाही. पण या काहीही न होण्याचा संभव धक्का मगाच्या चटक्यापेक्षा जास्त तीव्र होता. तिच्या मनात शंका येताच तिला स्पष्ट विसरता न येण्यासारखा पुरावा देण्यात आला होता. जणू काही तिला कोणीतरी बजावलं होतं. तुझ्या समजण्यापलीकडच्या शक्तींचा इथे वावर आहे. तुला त्या उमगल्या नाहीत तरी चालेल, पण निदान त्यांच्या अस्तित्वावर शंका तरी घेऊ नकोस. वंदना होती तिथेच काही क्षण उभी राहिली आणि मग सावकाश मागे वळून मोठ्या दाराकडे आली. आधी तिला वाटलं होतं आत्ताच्या आत्ता जाऊन सदानंदला हे सांगावं, पण तिने जेव्हा दाराकडे पाहिलं तेव्हा तिला दिसलं सदानंद तिथे नव्हता. ती आत गेली, दाराजवळच्या एका खुर्चीत बसली. आनंद महलच्या बाहेर पाऊल टाकायची कल्पनाच सदानंदला एकाएकी असह्य झाली होती. वंदना नजरेआड होताच तो मागे वळला. लगोलग त्याची नजर खालच्या जिन्यावरून वरच्या मजल्याकडे गेली. खरं तर आत्ता वेळ नव्हता. वंदना केव्हाही परत येण्याची शक्यता होती. तरीही तो जिन्याच्या पायऱ्या भराभर चढून वर गेला. घाईघाईने कोपरातल्या खोलीकडे गेला. खोलीत जाऊन त्याने दार आपल्या मागे लोटून घेतलं आणि मग त्या फडताळाचं दार उघडलं. त्यापुढचे काही क्षण त्याच्या स्मृतीतून पुसले गेले होते. आपण या लहानशा खोलीच्या दारापाशी कसे आलो हेच त्याला आठवत नव्हतं. दार बंद होतं, पण त्याला माहीत होतं एक लहानसा धक्का देताच दार उघडेल. फक्त तो धक्का त्यानेच आपल्या हाताने द्यायला हवा होता. तसं पाहिलं तर ओसाड वास्तूतली एक बंद खोली. कोणताही आवाज येत नव्हता. तरी ती रिकामी अशी वाटत नव्हती. वाटत होतं आत बरेच जण आपली वाट पाहत आहेत, जसे त्या बाररूममध्ये वाट पाहत असायचे. त्याने दार उघडलं की प्रकाशाचा लखलखाट होईल. मोठ्या घोळक्याच्या बडबडीचा संमिश्र आवाज कानावर येईल. मद्याच्या बाटल्या फसफसत उघड्या होतील. ग्लासमध्ये बर्फाच्या खड्यांची किनकिन होईल. फेसाळता द्रव ग्लासमध्ये भरभरून ओतला जाईल. बाबा, बाबा, वर जाऊ नका. कोणाचा आवाज? कोणत्या लहान मुलाचा? अमरचा तर नाही, पण तो तर इथे नाहीच. पण तोच हे शब्द बोलला होता. आत्ताच्या क्षणी नाही, पण एवढ्यातच. त्याची ती तंद्री भंगली होती. दार ढकलण्यासाठी वर नेलेला हात शिशाचा होऊन खाली आला. सदानंद माघारी वळला. वंदनाच्या मनात इतके संमिश्र आणि जरासे भयकारी विचार येत होते की तिला त्या जागी बसवेनाच. ती उठली. तिने खोलीचं दार उघडून पाहिलं. आत सदानंद नव्हता. ती दिवाणखान्यात विमनस्कपणे फिरत होती. त्या अंगाला लांबच्या लांब खोली होती आणि त्या बाजूने सूर्यवर आलेला असल्याने समोरच्या भिंतीतील खिडक्यांच्या रंगीबेरंगी काचांच्या तावदानातून अक्षरशः सप्तरंगी प्रकाश खोलीभर पसरला होता. हे दृश्य इतकं विलक्षण आणि इतकं अनपेक्षित होतं की वंदना खोलीच्या दारातच हबकून उभी राहिली. त्याच वेळी सदानंद वरच्या मजल्यावरच्या गॅलरीत आला आणि तिथून त्याला दरवाजातच उभी असलेली वंदना दिसली. वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश झोतात ती अगदी नाहून निघाल्यासारखी वाटत होती. नजरेसमोरची धूसर काच क्षणमात्र साफ व्हावी. वंदनाला खूप काहीतरी सांगायचं आहे. तिला कशाबद्दल तरी धोक्याचा इशारा द्यायचा आहे असं सारखं त्याच्या मनात येत होतं. पण लगोलग तो स्पष्ट जाणीवेचा क्षण गेला. मनातल्या विचारांवर परत एकदा ते धूसर पटल आलं. ती आता खाली कशात तरी गुंतली आहे, तेवढ्यातच वर जाऊन यायला हवं. मनात एक चोरटा विचार आला. त्याच पावली तो माघारी वळला आणि गॅलरीला वळसा घालून कोपऱ्यातल्या त्या लहान खोलीत गेला. हा तर रंगमहालच आहे. वंदनाला त्या प्रशस्त लांबच्या लांब खोलीत पाय टाकताना वाटलं.
भिंतीचा सदला इतका गुळगुळीत होता की खिडक्यातून आत आलेल्या रंगीत कवडशांची पुन्हा प्रतिबिंब पडली होती. दोन्ही भिंतींना हारीने खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या. खाली नक्षीकामाची फरशी होती, पण पूर्वी घोटाघोटाभर पाय आत रुततील असे मौशार गालीचे पसरलेले असले पाहिजेत. एका अंगाला लहानसं व्यासपीठ होतं. कदाचित गायक वादकांसाठी असेल. गायन वादनाच्या मैफिली झडत असतील. नृत्यांनी रात्री रंगत असतील. ऐश्वर्याच्या रसिकतेच्या खुणा तर सर्वत्र होत्या. पण त्यांच्याबरोबर सुख, समाधान, शांती आलेली दिसत नव्हती. नाहीतर ही वास्तू अशी शापित, भ्रष्ट का झाली असती? त्या कोणी नियोगी घराण्याचा असा निर्वंश झाला असता का? एखाद्या म्युझियममधल्या प्रदर्शनीय वस्तू इतपतच तिच्या मनात त्या खोलीबद्दल आकर्षण होतं. खोलीवर शेवटची एक नजर टाकून ती बाहेर पडली. सदानंदचा पत्ता नव्हता. तो होता तरी कुठे? पहाटे जाग आल्यावर ती दिवाणखान्यात आली होती तेव्हा तिला तो वरच्या गॅलरीत दिसला होता. आताही कदाचित तो वर गेला नसेल. वर जाऊन पाहायला काय हरकत होती? अर्थात रामधनने सकाळी सकाळीच वरच्या मजल्यावर न जाण्याचा दिलेला इशारा ती विसरली नव्हती. पण ती नुसती पाहणार होती. आणि आत्ता दिवसाढवळ्या सर्वत्र चक्क उन्ह पडलेली असताना काय धोका होता? माणसाने कोणताही सबळ पुरावा नसताना आपल्या मनाशी रात्र, अंधार या झपाटण्या, पछाडण्याचे प्रकार यांची एक सांगड घालून ठेवलेली आहे. जणू काही त्यांच्या महिना, दिवस, तास, मिनिटं, सेकंद या विभागणीला काही खराच अर्थ होता. आदल्या दिवशी आनंदमहलमध्ये प्रवेश केल्यानंतर ती सदानंद बरोबर एकदाच या मोठ्या जिन्याने वरच्या मजल्यावर गेली होती. आत्ता ही दुसरी वेळ होती. ती वर आली आणि ज्या बाजूला सदानंद दिसला होता त्या बाजूला वळली. त्या बाजूच्या दोन्ही तिन्ही खोल्यांची दारं बंदच होती. फक्त कोपऱ्यातल्या एका खोलीचं दार तेवढं उघडं होतं. आता खोलीत स्वच्छ प्रकाश होता. भिंतीतलं फडताळाचं उघडं दार समोर होतं. म्हणजे सदानंद वरच होता. आदल्या दिवसाची आठवण एकाएकी आली. या खोलीच्या दारातून अमर एकदम म्हणाला होता, बाबा, बाबा वर नको. ती फडताळापाशी आली. अरुंद लाकडी पायऱ्यांचा जिना वर गेला होता. एक क्षणभरच थांबून ती जिन्यातून वर गेली. जिन्याने एक वळण घेतलं, आणखी एक वळण घेतलं. प्रकाश कमी होत होता. जिन्यातून वंदना बाहेर आली. एका लाकडी गॅलरीत आली. गॅलरी दोन्ही अंगांना वळून गेली होती. आधी वंदना सगळीकडे नुसती पाहत उभी राहिली. माळ्यासारखी रचना होती. वर उतरतं छत होतं. दोन्ही अंगांच्या उत्तर दक्षिणेच्या त्रिकोणी भिंतीत गोलाकार खिडक्या होत्या. पण तावदानांवर इतकी धूळ साचली होती की त्यांच्यातून पाझरत येणारा प्रकाश अंधुक होता. वंदना आसपास नवलाने पाहत होती. इथे सदानंद आला असला तर कशासाठी आला असेल? या तर अडगळीच्या बिनवापरातल्या अनेक दिवस बंद असलेल्या खोल्या वाटत आहेत. सदानंद, तिने जरा हलक्या आवाजात हाक मारली आणि मग जसा काही प्रतिसाद आला नाही तसा आवाज चढवून तिने परत हाक मारली. सदानंद, आहात का वर? आता तिला वरचं वेगळेपण जाणवलं. शांतता तर होतीच, पण ती तर आनंदमहलच्या आसपास असायचीच. प्रकाशही अंधुक होता आणि सूर्यावर एखादा ढग आल्यासारखा आणखी अंधुक होत होता. आणि हवेत कसला तरी वास किंवा दर्प होता. जरासा उग्र, जरासा खवखवणारा. आणि मग तो आवाज आला. काहीतरी हिसकून मागे ओढल्यासारखा किंवा एखाद्या चोरट्या हालचालीसारखा. सर्व काही तिला एका क्षणात असह्य झालं. आनंदमहलबद्दल ऐकलेल्या गोष्टी, मास्टरजींनी आणि रामधनने दिलेले इशारे, मघाचा तो गळ्यातल्या गोफाचा चमत्कारिक अनुभव आणि सदानंदाचं असं एकाएकी गडप होणं. आपण वर कशाला आलो? स्वतःशीच एक अस्फुट उच्चार काढून वंदना झपाट्याने मागे वळली. आता एकाएकी खाली जायची तिला विलक्षण घाई झाली होती. त्या वळणाच्या अरुंद पायऱ्यांच्या जिन्यावरून उतरताना तिला सारखं वाटत होतं, एवढ्यातच वरून काहीतरी सपाट्याने येईल आणि या अंधाऱ्या आडजागी आपल्याला मागच्या बाजूने धरील. काहीतरी ओरडत ती खाली आली आणि धापा टाकत उभी राहिली. त्या फडताळाच्या दाराबाहेर ती उभी होती.
या लख्ख प्रकाशाने उजळलेल्या खोलीत तिला तिची स्वतःचीच क्षणभरापूर्वीची भीती अनाठायी वाटत होती. तिला एकदा वाटलं फडताळाचं दार बाहेरूनच बंद करून टाकावं. सदानंद वर नव्हता, नाहीतर तिच्या हाकांना त्याने उत्तर दिलं नसतं का? पण समजा वर असला तर? आणि हे दार बंद करताच वरच अडकून राहिला तर? आणि आता क्षणभरापूर्वीच आपली भीतीने जी तारांबळ उडाली होती, ज्या आट्यापिट्याने आपण वरून खाली येत होतो, तशीच वेळ त्याच्यावर आली तर? शरीराला एक झटका देऊन तिने मन ताळ्यावर आणलं. ती खोलीबाहेर आली आणि खालून रामधनचा आवाज आला. बाईजी! तिने खाली पाहिलं. तो दिवाणखान्यात उभा होता आणि वर पाहत होता. बाईजी, वर कशाला गेला होतात? एका हाताने त्याला सगळं सांगते अशी खूण करत ती मोठ्या जिन्यावरून खाली आली. ती शेवटच्या पायऱ्या उतरत असतानाच रामधन म्हणाला, बाईजी, मी सांगितलं होतं, तुम्ही वर कशासाठी गेला होतात? सदानंद वर आहेत. दुसऱ्या मजल्यावर? नाही नाही, त्याच्याही वर, तिसऱ्या मजल्यावर. तुम्हाला दिसले? वंदना जराशी अडखळली. दिसले नाहीत रामधन, पण माझी खात्री आहे ते वरच आहेत. मी त्यांना हाक मारली, एकदा नाही दोनदा चांगली मोठ्याने हाक मारली. पण काय बाईजी? रामधनसारख्या नोकर माणसासमोर ती गोष्ट बोलावी की नाही हा तिला प्रश्नच पडला होता. पण मग विचार आला, ही काही नेहमीचा शिष्टाचाराचा प्रतिष्ठेचा विचार करत बसण्याची वेळ नाही. रामधन ते वरच्याच कोणत्या तरी एका खोलीत माझ्या नजरेआड लपून बसले असावेत अशी मला शंका येते. विशेष म्हणजे या शब्दाचा त्याला आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही. बाईजी, आनंद महलवर आल्यापासून बाबूजी जरा बदलल्यासारखे वाटतात ना? त्याने वाटतात का असा प्रश्न केला नव्हता. आपल्या पतीसंबंधातली ही चर्चा तिला खरं तर पसंत नव्हती. हो, ती खालच्या आवाजात म्हणाली. ती खाली पाहत होती. रामधनच्या चेहऱ्याकडे पाहत असती तर तिला त्याच्या नजरेत आतपासून उसळून आलेला अंगार दिसला असता. तिची मान वर येईपर्यंत त्याचा चेहरा पूर्ववत झाला होता. रामधनचा पुढचा प्रश्न सर्वस्वी अनपेक्षित होता. बाईजी, तुम्ही बरोबर काही देव वगैरे आणले असतील, काही फोटो, काही मूर्ती, ज्यांची तुम्ही दररोज घरी पूजा करत असता असं? वंदना त्याच्याकडे पाहतच राहिली. देव, मूर्ती, देव्हारे, पूजा अर्चा. सदानंद ज्याबद्दल सदा सर्वदा टिंगलटवाळी करत असे. स्वतःच्या मनगटात बळ हवं, कशाला हवेत हे आशीर्वाद, असं सदा सर्वदा म्हणत असे. आता ती मागचं आयुष्य आठवू लागली तेव्हा तिला दिसलं, विवाहानंतरच्या सत्यनारायणाच्या पूजेखेरीज ती आजवर देवासमोर कधी उभी राहिलीच नव्हती. माहेरच्यांनी लग्नानंतर तिच्या सामानात देवीची मूर्ती घातली असेलही तिने ती कधीही पाहिली नव्हती. स्वतःच्याच लहान मोठ्या दुःखांनी, अडचणींनी, आपत्तींनी ती इतकी गंजून गेली होती. खिन्नपणे मान हलवत ती म्हणाली, नाही रामधन, आमच्याकडे तसं काही नव्हतं. असतं तर चांगलं झालं असतं. या आनंद महलमध्ये तर असलं काहीच सापडणार नाही. पण बाईजी? रामधन जरा अडखळला. काय ते सांग ना. हळद कुंकू असतं तर? वंदना मान हलवत होती. हळद आहे स्वयंपाकाच्या सामानात, पण कुंकू नाही. आम्ही या टिकल्या वापरतो ना. मग देवाचं एखादं चित्र? अमरच्या पुस्तकात असेल, पण ती सगळी पुस्तकं त्याच्याबरोबरच मास्टरजींच्या घरी ठेवलीत हो. आणि त्याचे रंगीत खडू, रंगीत पेन होते, पण तेही त्याच्याबरोबर तिकडेच आहेत. आपण सुशिक्षित, सुसंस्कृत, उच्चवर्णीय, साध्या अडाणी, खेडवण अशा रामधनच्या आपल्याबद्दलच्या सर्व कल्पना एकामागून एक अशा फोल ठरताना पाहून वंदना मनातल्या मनात शरमत होती. पण तिला राग येत नव्हता. राग येण्यासारखं काय होतं? सर्व काही खरंच होतं की नाही? बाईजी, तुम्ही जरा तुमच्या खोलीत थांबा, मी स्वतःवर जाऊन पाहतो. ती काही न बोलता त्यांच्या खोलीत गेली आणि आपल्या मागे तिने दार लोटून घेतलं. 24 तासच उलटले होते आनंद महलमध्ये आल्याला, पण आयुष्याची सर्व परिमाणं किती बदलली होती. सुरुवातीला खूप उंच वाटणारा डोंगर त्याच्यापेक्षाही उंच अशा पर्वतावर जाताच लहान टेकडीसारखा दिसायला लागावा.
आजवरची भयंकर वाटणारी संकटं लहान कटकटींसारखी क्षुल्लक वाटत होती.